श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, लवकरच दत्त जयंती आहे. तर 14 तारखेला जी पौर्णिमा लागणार आहे आणि 15 तारखेला संपणार आहे. तर या 15 तारखेला 2024 या वर्षाची दत्त जयंती आहे. तर आपण जे दत्तभक्त आहोत यांच्या आयुष्यामध्ये ही दत्त जयंती म्हणजे एक दिवाळ सण असल्यासारखेच आहे. आम्ही सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवक. दत्त जयंती म्हणजेच आपले स्वामी ज्यांचे अवतार आहेत दत्त महाराज त्यांची जयंती होय. तर त्यामुळेच आपण या दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या वेगवेगळ्या सेवा, उपाय, तोडगे करत असतो. तर या काळामध्ये आपणास हे सुद्धा पाहावयास मिळेल की स्वामी केंद्रामध्ये 7 दिवसाचे संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पारायण केले जाते. ज्या सेवेकऱ्यांना हे संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पारायण केंद्रात जाऊन करणे जमत असेल तर त्यांनी अवश्य करावे. परंतु बरेच आपले असे सेवेकरी बंधू भगिनी आहेत की ज्यांना केंद्रामध्ये जाऊन सर्व नियम पाळून 7 दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण करणे जमते असे नाही. तर आपण केंद्रामध्ये न जाता आपल्या घरामध्येच काही विशेष सेवा सुद्धा करू शकतो. तर या जी दत्त जयंती आहे तिला अजून जवळजवळ 15 ते 18 दिवस बाकी आहेत. तर या दिवसांमध्ये आपण 14 दिवसाची, 11 दिवसाची, 7 दिवसाची, 3 दिवसाचं किंवा एका दिवसाचं जे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आहे ते करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या काही स्वामींच्या वेगवेगळ्या प्रभावी चमत्कारिक सेवा आहेत त्या सुद्धा करू शकतो. तर प्रत्येक सेवेकऱ्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात. तर या अडचणींचं निराकरण होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी, आपल्या मुलांचे खोळंबलेले विवाह होण्यासाठी, त्यांचे शिक्षण, नोकरी, आरोग्य इत्यादी प्रश्न मार्गी लागण्यासाठी, म्हणजे कोणतीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त या सप्ताहामध्ये काही ना काही सेवा करू शकता. तर या सेवा कोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीने कराव्या, तर या सेवेचे नियम काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, स्वामी महाराजांना प्रिय असणारी आणि अर्थातच सर्व स्वामी भक्तांना माहीत असणारी अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची सेवा होय. तर या 2 ते 4 वर्षांमध्ये स्वामी सेवेचा इतका प्रचार प्रसार झालेला आहे की प्रत्येक सेवेकऱ्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोथी ही आहेच आहे आणि बऱ्याच सेवेकऱ्यांना तिचे व्यवस्थितरित्या पाठांतर सुद्धा झालेले आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲमेझॉनला, फ्लिपकार्टला कुठूनही ऑनलाईन सुद्धा मागवून ती पोथी वाचू शकता किंवा जवळपासच्या केंद्रामधून घेऊ शकता. तर हे जे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आहे ते तुम्ही 11 दिवस, 14 दिवस किंवा 15 दिवस जितके दिवस तुम्हाला करणे जमत आहे तितके दिवस करू शकता. तर किंवा 7 दिवसाचं सुद्धा आहे, 3 दिवसाचं आहे, 1 दिवसाचं सारामृताचं पारायण आहे. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही या सप्ताहाच्या काळामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता. तर ते कसं करायचं? संकल्प सोडायचा की हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यातील ही जी समस्या आहे ही सोडवण्यासाठी मी तुमचं हे 1 दिवसाचं, 7 दिवसाचं, 11 दिवसाचं, 15 दिवसाचं पारायण करत आहे. तरी ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. अशा प्रकारे संकल्प सोडून स्वामींना विनंती करायची आहे. आणि 11 दिवसांमध्ये 11 पारायणं होतात, 15 दिवसांमध्ये 15 पारायणं होतात, 7 दिवसांमध्ये 7 पारायणं होतात. अशी सारामृताचे एका बैठकीमध्ये एकूण तुम्हाला 21 अध्याय वाचायचे आहेत. अत्यंत प्रभावी, चमत्कारिक, साधी, सोपी आणि स्वामींना प्रिय असणारी अशी ही सेवा आहे.
जर तुम्ही अशा पद्धतीने जर सारामृताचे 11, 15, 7 अशी जर पारायण केले तर कितीही कठीण इच्छा असू दे, कितीही मोठी अडचण असू दे, स्वामी महाराज ती सोडवतातच सोडवतात. असा अनेक स्वामी भक्तांचा आणि वैयक्तिक माझासुद्धा अनुभव आहे. ज्या वेळेला आपण एखादी समस्या सांगून स्वामींची सेवा करतो त्यावेळेला नक्कीच महाराज आपला प्रश्न सोडवतात. तर स्वामी चरित्र सारामृताची मांडणी कशी करावी याचा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. जर अजूनही तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन तुम्ही आपल्या चॅनेलवर पाहू शकता. आता पुढची जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र. तर बऱ्याच लोकांना सारामृताचे पारायण करणे जमत नाही. अशा लोकांनी 11 दिवसांमध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना तुम्ही देवघरामध्ये बसून असाच 11 वेळा बोलू शकता किंवा तुम्ही एक ग्लासभर पाणी घेऊन त्याच्यावर 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. तुम्ही संकल्प सोडून म्हणू शकता किंवा बिना संकल्पाचं सुद्धा म्हणू शकता. तर या तारक मंत्राच्या सुद्धा तीर्थामध्ये किंवा तारक मंत्राचे जे तुम्ही पठण करताय त्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते. आपल्या ज्या समस्या आहेत त्या निराकरण होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांची कृपा होते, स्वामी महाराजांचा अनुभव येतो. तर तुम्ही ह्या दिवसांमध्ये 7 दिवस 11 दिवस तुम्हाला जमेल तसं तारक मंत्राचे सुद्धा पठण करू शकता. पुढची जी सेवा आहे ती म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ. 11 माळी कशा प्रकारे, एक माळेमध्ये 108 मणी असतात. तर ती जी एक माळ आहे ती 11 वेळा तिचा जप झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने संकल्पयुक्त तुम्ही 11, 7, 5, 3 असंही तुम्ही या श्री स्वामी समर्थ मंत्राचं अनुष्ठान करू शकता. तर बघा, प्रत्येकाला सर्व सेवा करणे जमेलच असे नाही किंवा काही आपले भक्त आहेत की ह्या सगळ्या सेवा एकत्र करतात. म्हणजे सारामृताचं पारायणसुद्धा करतात, 11 माळीसुद्धा करतात आणि तारक मंत्रसुद्धा करतात. तुम्हाला जर वेळ असेल, अर्थातच तुमच्या पाठीमागं स्वामींचा आशीर्वाद असेल किंवा तुमची काय तर पूर्वपुण्यही असेल म्हणून महाराज तुमच्याकडून भरपूर सेवा करून घेत असतील. पण बऱ्याच लोकांना ह्या सर्व सेवा करणे जमत नाही. अशासाठी तुम्ही ह्यातील कोणतीही एक सेवा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही आपलं जे सारामृत आहे ते दररोज एक अध्याय वाचून सुद्धा करू शकता. तर अशा बऱ्याच आपल्या भगिनी आहेत की ज्या ऑफिसला जातात, ज्यांची लहान मुलं आहेत किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती आहेत किंवा त्यांना काही कारणास्तव जमत नाही, तर कमीत कमी एक अध्याय वाचून सुद्धा तुम्ही तुमची जी सेवा आहे ते रुजू करू शकता. त्याचप्रमाणे 11 माळी जपाप्रमाणे एक माळ सुद्धा करू शकता. बघा, स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय, एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक वेळा तारक मंत्र अशी ही सेवा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची करू शकता. तर आपलं ध्येय काय आहे, आपला उद्देश काय आहे की हा जो सप्ताह आहे, हा जो दत्त जयंतीचा सप्ताह आहे, या निमित्त दत्त पौर्णिमेनिमित्त आपणाकडून जितक्या जास्त सेवा होतील त्या करणे. भले ती कोणतीही सेवा असो, आपण फक्त मनापासून करायचं आणि प्रत्येक वेळी स्वामींकडं काही ना काही मागूनच सेवा करावी असे काही नाही. तसं बघितलं तर आपल्याला स्वामी महाराजांनी न मागता बऱ्याच काही गोष्टी आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत. तर त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून सुद्धा तुम्ही या सेवा उपाय करू शकता. बऱ्याच वेळेला आपल्या घरातील काही समस्या असतात, कामावरच्या समस्या असतात, यामुळे आपण खूप ताणतणावामध्ये आयुष्य जगत असतो. आपल्याला डिप्रेशन असतं, टेन्शन्स असतात. ते टेन्शन घालवण्यासाठी, मनाला एक प्रकारची अनुभूती मिळण्यासाठी, मन शांत होण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता. तर नक्कीच महाराजांना ज्या वेळेला तुम्ही म्हणता की महाराज माझ्याकडून तुम्ही ह्या सेवा करून घ्या, तर ते करून घेतातच. तर ह्या दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक सेवा तुमच्याकडून व्हाव्याच ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर मी असेच काही तोडगे उपाय, स्वामी केंद्रातील माहिती, सण वार यांची देत असते. तर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया स्वामी सेवेच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.